कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. हो, आपल्याकडे काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार इकली, मग यानं तिच्यावलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. घेतलीच का? हो, ट्रकवर सगळं गबाडीलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला वाटुळं झालं त्यांचं. हो, कारण 5 वर्षानं हे 5 वर्षानं ह्या जग 5 वर्षानं ह्या जगात 2 गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी. आता लग्नपत्रिका बंद केल्यात, लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते, आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमानाचे. बदल झालाय लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली, उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं. येड येड येड. आणि त्याला विचारलं सई, कान फेटी नाही. मरू द्या, कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळतो, म्हणजे पागल आहे का तू? अरे सोडून दे मावळाटा, शिर सलामत तो पगडी 50. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळत. आणि आपलं येणं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, तरी हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल में. आपलं सुख कशा ते, बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा. ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईच? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोट घालीत बसली. तिला समजत आहे का काही? पण तुम्ही जर नुसतं तुमचीच लाल करायची म्हणले तर कसं जमले? जुन्या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे. आता करा तुम्ही. हा, 2दा सरपंच केलं तर तुला, 3ऱ्यांदा फॉर्म भरायची काय गरज आहे का? झाली ना, जिरली ना गावाची. तू बावळटपणा नुसतं. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पोरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापापुढे, आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं? तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्याशी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्याशी. वाक्य नीट आहे का? जरा तुमच्या डोक्यात घुसत आहे का? 5 वाद्यातली ओवी आपल्याकडे ओव्यांप्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. आणि आपलं येणं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर.
इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, तरी हे तिला काय. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला, चेक करून आणली. चेक करावं लागते, थोडस हे करून घेतलं, मग पुढे सवय लागली तिला. आता चेक केली, आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची, काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, बारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही, पिठलं पोर येडं होईल, पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भुंगार खायचं. तुम्हाला काय झालंय, आईचं खायची सवय लागली, मित्र बरोबर नाही, भंगार माणसात बसायचं, कोणच्याशी दोस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही, बेवडे बावडे, तुझ्याशिवाय मला करमत नाही, त्याची चड्डी वल्ली झाली, तुला काय करमत नाही. गुरुवार केले का, संपले का, चारी बी संपले, काही फरक पडला का नाही. काल झक माराय गुरुवार केले का, पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी, शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळून शंकर रस्सा आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग आहे ना. हे येड्या, ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. घेला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला, आख्या बुटात पाणी गेलं खाली. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. देवाला गेला आणि तिकडे गेले प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाला. माता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर रे का, हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. मग आता तुम्ही फेटे बांधा, आम्ही नऊवार घेतो. मग आता काय करा, अरे आम्ही चूक केली, गडी झालो. आणि आपलं येडं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं, शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, तरी हे तिला काय म्हणतं माहिती का, कभी कभी मेरे दिल में. देवाला गेला आणि तिकडे गेले प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाला. माता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर रे का, हे असंही झालंय. काय झालं, समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला.